मावशी ये ना बस. बाहेर गेली होतीस? हो, मी सुहास बरोबर फिरायला गेले होते बाहेर. छान. तुमच्यातले वाद मिटले ना, हे एक बरं झालं. हो ना, सत्यजितनीच समजावलं मला. म्हणाला थोडं समजूतदारपणे घे. मी ऐकलं त्याचं. सत्यजितने समजावलं? हो. आणि आता आपण बघ कसा वागतोय. जाऊ दे ना मावशी, आणखी विचार केलास तर तुलाच त्रास होईल. सोड. प्रिया, त्या दिवशी सत्यजित आणि मंजिरीचं भांडण झालं. मग सत्यजित रागाने घराबाहेर पडला. तू त्याच्या मागे गेली होतीस ना त्याला समजवायला? हो. कुठे गेला होता सत्या? नाही म्हणजे मी फोन करायचा प्रयत्न करत होते ग, पण आधी मला वाटतं रेंज नव्हती. नंतर मग रिंग वाजत होती पण कोणी उचलला नाही फोन. नंतर मला वाटतं बंदच केला. हो का? अगं बाई, म्हणजे मला माहिती नाही. मग त्याने स्विच ऑफ केला असेल कदाचित, आणि माझ्या नकळत केला असणार. नाहीतर मी नसते का बोलले तुझ्याशी. मावशी, माझा फोन नेमका बंद पडला होता तेव्हा. खरं तर माझं चुकलं. मला तुला फोन करायला हवा होता. मी माझा फोन बंद म्हणून त्याच्या फोनवरनं केला असता तर मला कळलं असतं ना की त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. पण माझ्या ना तेव्हा काही लक्षातच आलं नाही. एवढी मी घाबरले होते. तो विचित्र वागत होता. मला सुचलंच नाहीये. सॉरी. तुला खूप टेन्शन आलं असेल ना? टेन्शन तर येणारच ना ग. सत्यजित तिरमिरीत कुठेतरी गेलेला. तू त्याच्या मागे त्याला समजवायला. कुठे होता कोणालाच पत्ता नाही. मंजिरीची ही अशी अवस्था. काळजी वाटणं साहजिक होतं ना प्रिया. नाही, बरोबरच आहे. अगदी बरोबर आहे तुझं. अगं, मी गेले ना तेव्हा सत्यजित संतापलेल्या अवस्थेत रागाच्या भरात रस्त्यावर इकडे तिकडे फिरत होता. मी त्याला समजवायला गेले तर मला म्हणाला मी जीव द्यायला चाललोय. हो ना मावशी, मी खूप घाबरले. मग त्याला कसं बसं सावरलं आणि गाडीत बसवलं. अगं पण मग तुम्ही रात्रभर होता कुठे? रात्रभर म्हणजे मी त्याला गाडीत बसवलं आणि गाडी घराच्या दिशेने फिरवली तर चिडला माझ्यावर. म्हणाला मी गाडीतून उडी टाकीन. अगं, त्याला घरीच यायचं नव्हतं ना. मग इतक्या रात्री आम्ही जाणार तरी कुठे? म्हणून मग तो म्हणेपर्यंत मी गाडी फिरवत राहिले, अगदी पहाटेपर्यंत. मग सकाळी जेव्हा तो थोडासा शांत झाला तेव्हा मी त्याला घरी घेऊन आले. छान. असं सगळं झालं तर? हो ना मावशी, तुला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण तू हे सगळं आत्ता का विचारतेस? अगं, का विचारते म्हणजे मला वेळच झाला नाही ग. तुला माहितीये ना घरात काय चाललं होतं ते. म्हणून आता मनाला वाटलं म्हणून मी विचारलं. नाही नाही, तुझं बरोबर आहे. म्हणजे तू विचारलंस त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण मावशी, तुला एक प्रामाणिकपणे विचारू? हे जे सगळं काही घडतंय ते माझ्यामुळे ना? मी जबाबदार आहे ना या सगळ्याला? प्रिया, अगं कसला विचार करतेस तू? मलाच काय कुणालाच असं वाटत नाहीये. आणि मला असं का वाटेल? माझा विश्वास आहे तुझ्यावर बाळा. भूतकाळातल्या चुका तू पुन्हा करणार नाहीस याची खात्री आहे मला. नसते गैरसमज करून घ्यायचे नाही का? मी आपलं तुला विचारलं कारण मला जाणून घ्यायचं होतं की सत्यजित तुझ्याशी काही बोललाय का त्याच्या आणि मंजिरीच्या भांडणाबद्दल. एवढंच. येते मी. चांगुलपणाचा मुखवटा तुम्हा मुधोळकरांपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे मला चढवता येतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मी भूतकाळ महत्वाचा मानते.
कारण त्यावेळी घडलेल्या चुका सुधारूनच पुन्हा नव्याने डाव टाकता येतात. गुड मॉर्निंग व्यंग. मॉर्निंग. म्हणजे काय आहे तू आज ऑफिसला? अरे त्या अकाउंट वाल्यांचा फोन आला होता. काही चेक्सवर माझ्या सह्या बाकी राहिले, तेवढ्यासाठीच हवे फक्त. आणि बाय द वे त्या छावराचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आपल्याला. काल संध्याकाळी त्याचा फोन आला होता. आज दुपारपर्यंत ऑफिशियल लेटर मिळेल. गुड. पण मग तू ही बातमी चेहरा पाडून का सांगतोय? तुला आनंद नाही झालाय का? आयुष्यातलं पहिलं कॉन्ट्रॅक्ट आहे का आपल्या? बोल, कशी आहेस? मी बरी आहे. तू कसा असं विचारायला फोन केला? ठीक आहे, चाललंय. चाललंय काय? उगाच उत्तर द्यायचं म्हणून दिल्यासारखं काय करतोस? तू बरा आहेस का सत्यजित? डोकं शांत झाल्यासारखं वाटतंय का आता ते सांगत. व्यवहार सुरू आहेत, कामं सुरू आहेत, त्यात कुठेच व्यत्यय न येऊ देण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत, हे माहिती आहे ना तुला? थँक्स. पुन्हा थँक्यू. सॉरी. मिस्टर सत्यजित मुधोळकर, माझ्या मैत्रीमध्ये थँक्यू आणि सॉरी या 2 शब्दांना अजिबात जागा नसते. बरं बरं, ठेवीन मी. एनिवे, आपण नंतर बोलू. बाय. टेक केअर. बाय. मी आलो जरा अकाउंट्स मध्ये आलो. आहे काय ग? कसं असतं ना, म्हणजे काही बायकांनी कामं करून करून ती कामं त्यांच्या इतकी अंगवळणी पडतात की त्या छोटा कामं करायला लागतात. आणि काय बायका जन्माच्या इतक्या आळशी असतात की त्यांच्यावर किती बी जबाबदाऱ्या पडल्या तरी बी त्यांच्यानी त्या सांभाळणं होत नाही बघ. असं का वाटतंय तुला? नाही आता आहेत आपल्या आजूबाजूला अशी 4-5 माणसं. का सकाळी सकाळी स्वतःचा चेहरा आरशात बघितला होतात का? हे डुचके, जास्त बोलायचं काम नाही. मी काय तुला नाही बोलले? मी काय बोलता त्याचा अर्थ मला कळत नाही का त्या? आजी बघितलं कसं वागतात त्या? सतत टाकून बोलत असतात मला. आता मी मला जमेल तसं प्रेमाने करायचा प्रयत्न करतेय ना सगळ्यांचं. ये सिकंदरची सासू, जरा वटवट कमी कर आणि हातातली कामं चटाचटा करायला लाग. प्रेमाने जग जिंकतायत. त्या 2 शब्द माझ्याशी प्रेमाने बोलल्या तर काय जाणार आहे यांचं? आता आई समोर आहे म्हणून बोलतेस अशी माझ्याशी नरमीनं, नाही तर वसा वसा भांडली असती माझ्याशी. मग तू भांडणाला मूळ काढणं सोडून दे ना चारे. सुरुवात तर तूच केलीस ना व. आहे मी काय केलं? मग खोटं बोलू न ग. नाही इथंच आहे ना व. आता तुम्ही समोर होतात ना म्हणून तुम्हाला कळलं. तुमच्या मागे अशाच सतत बडबड करत Excuse me? असतात. या नमस्कार. सत्यजित मुधोळकरांचं घर हेच ना? हो. मला सत्यजित मुधोळकरांना भेटायचं होतं. आपण कोण? मी सविता देशमाने. संकल्प प्लेसमेंट एजन्सीने पाठवलंय बाळाला सांभाळण्यासाठी. तुम्हाला एक गव्हर्नन्स हवी होती असा फोन आला होता. मिस्टर सत्यजित मुधोळकरांनीच फोन केला होता. आई ऐकलत का या काय म्हणताय? दादानी यांना फोन केला होता बाळासाठी गव्हर्नन्स हवी आहे म्हणून. सत्यजित ना? हो,
मिस्टर मुदोळकरांनी एजन्सीला फोन केला होता आणि त्याच एजन्सीतून मी आले. अच्छा, असं आहे का? सॉरी हा, म्हणजे माफ करा, तुम्हाला चुकून फोन आला असेल कदाचित. सध्या आम्हाला गव्हर्नन्सची गरज नाही. तुम्ही बघताय ना, एवढ्या बायका आहेत घरामध्ये, बाळाची काळजी घ्या. पण मला फोन आला होता. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? चुकून फोन आला असेल. नेत्रा, मी बोलतेय ना. नाही, खरंच चुकून फोन आला असेल. आम्हाला जर गव्हर्नन्सची गरज पडली तर आम्ही नक्की तुमच्या एजन्सीला फोन करू. थँक्यू. ठीक आहे, येते. हॅलो. हा, पाठवून द्या. अरे बस ना. नाही, मी असंच ठीक आहे. अरे बस. नाही, ओके. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून यावं लागलं. भाऊजी, सध्या तुमच्यामध्ये आणि मंजिरीमध्ये जे काही वाद चाललेत त्याची काय कारण आहेत, कोणाची चूक आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये मला नाही पडायचं, कारण तो तुमचा अगदीच पर्सनल मॅटर आहे. मग नेमकं काय बोलायला आलंय ते बोल. आज सकाळी तुमच्यामध्ये आणि प्रियामध्ये जे भांडण झालं त्यावरून तुमच्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं, एवढं नक्की. ते जे काही बिनसलं असेल, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की माझं आणि प्रियाचं लग्न होईपर्यंत प्रियाला त्या घरामध्ये कमीत कमी त्रास होईल असं बघा. सुहास, माझं अजून बोलणं व्हायचंय भाऊजी. आम्ही लवकरात लवकर लग्न करतोय. मी आत्ताच पुण्याला गेल्यानंतर माऊला सांगतो आणि जवळचाच मुहूर्त काढायला सांगतो आणि रजिस्टर लग्न आम्ही उरकून घेतो. थाटामाटात किंवा धूमधडाक्यात लग्न आम्ही करणार नाही आहोत आणि हे आम्ही दोघांनी ठरवलंय. आणि हे लग्न आमच्या दोघांचं असल्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलंय तसंच ते होईल, कुणाला काहीही वाटत असलं तरी. पण तुम्हाला एवढंच सांगायचंय की आमचं लग्न होईपर्यंत तुमच्या घरात प्रियाला कमीत कमी त्रास होईल असं बघा, प्लीज. प्रियाच्या होणाऱ्या नवऱ्याची धमकी समजायची का मी? नाही, मी प्लीज म्हटलंय, त्यामुळे रिक्वेस्टच समजा. आले आले विहंग. अरे किती घाई करतोस. तुम्ही? येस, आय माय सेल्फ वन अँड ओनली दादासाहेब होळकर. एकच स्वादा, होळकर दादा. एक मिनिट, तुम्ही कशाला आलाय तिथे? अहो, सदिच्छा भेट द्यायला आलोय वहिनी. असं काय करता? हो, झाली देऊन सदिच्छा. चला निघा आता. हो ज्युनियर वहिनी, असं काय करता? अहो, दारावर आलेल्या पाहुण्यांचं आदर तिथे कसं करावं तुम्हाला शिकवलं नाही काय कोणी? सत्यजित मुधोळकर आमचा शत्रू नंबर 1, तरी सुद्धा आमची मिसेस माय बेटर हाफ त्याचं कसं स्वागत करते एकदा बघा. तुम्हाला शिकवलं नाही का कोणी? विहंगणी सत्यजितनी आमच्या एक्स मालकांनी तुम्हाला शिकवलं नाही? तुमची ना लायकीच नाहीये तेवढी. संकेत तुम्हीच बघा. ज्युनियर वहिनी डुईंग सेम मिस्टेक अगेन अँड अगेन. आमची लायकी काढता द्या. अहो, तुम्हाला ठीक येईल पण तुम्हाला आमची लायकी मोजता येणार नाही. फॉर युअर व्हेरी काइंड इन्फॉर्मेशन ज्युनियर वहिनी, आमची लायकी म्हणजे द्रौपदीच्या लुगड्यासारखी. इट गोज ऑन अँड नोबडी कॅन काउंट इट ऍक्च्युअली. तुमची जर का बडबड संपली असेल ना तर. इंटिरियर छान आहे, गुड, पण आमच्यापेक्षा थोडे गरीबच आहात तुम्ही. आमच्या घरचं इंटिरियर येऊन बघा.
तांबडे बाबाच्या वास्तुविद्या शास्त्रानुसार बांधले अख्खं घर. निघायचं आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं. चाल तेव्हा म्हणते ना. ठीक आहे मी आता माझ्या नवऱ्यालाच हेच पाहिजे ना तुम्हाला. दूरध्वनी संच पाहिजे का तुम्हाला गप्पा मारायला. आधी आमच्याशी बोला ना. आम्ही आलोय तुमच्या घरात तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी. आम्हाला तुमच्याशी हितगुज करायची, तुमच्याशी वार्तालाप करायचा आहे. तुमच्या भावी आयुष्याबद्दल थोडासा विचार विमर्श करायचा आहे. आणि तुम्ही नॉट फेअर. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की माझं आणि प्रियाचं लग्न होईपर्यंत प्रियाला त्या घरामध्ये कमीत कमी त्रास होईल असं बघा. आम्ही लवकरात लवकर लग्न करतोय. थाटामाटात किंवा धूमधडाक्यात लग्न आम्ही करणार नाही आहोत आणि हे आम्ही दोघांनी ठरवलंय. आणि हे लग्न आमच्या दोघांचं असल्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलंय तसंच ते होईल. कुणाला काहीही वाटत असलं तरी. हाय सत्यजित. आज तू स्वतःहून मला फोन केला. नक्की काहीतरी महत्वाचं काम असतं. बोल. मला ताबडतोब भेटायला ये. अरे वा तू मला भेटायला बोलवतोय स्वतःहून. बोल कुठे येऊ भेटायला. कुठल्या हॉटेलवर. हॉटेल नाही ऑफिसमध्ये ये. ऑफिसला. बरं ऑफिस तर ऑफिस. मला काय तुला भेटायला मी कुठेही यायला तयार. ऐक ऐक 20 मिनिटात मला मिरज रोडवर भेट. ओके ठीक आहे बाय. नेत्रा डार्लिंग ये बस. इथे काय करतेस. आज मला अगदी असं आमंत्रण वगैरे देऊन अगत्याने बसवतेस रूम मध्ये. कारण आज मी खूप खुश आहे ना म्हणून. का सत्यजित दादांनी भेटायला बोलवले म्हणून. नेत्रा बॅड मॅनर. चोरून ऐकत होतीस ना आमचं बोलणं. चोरून नाही ग. सहज आपलं कानावर पडलं म्हणून विचारलं. हो कुठे जाणार आहेस दादांना भेटायला. मिरज रोडवर. मिरज रोडवर. इकडे कशाला. काय माहित सत्यजितला काहीतरी बोलायचं असेल माझ्याशी. पर्सनल. मन हलकं करायचं असेल. प्रिया तुझं हेच खूप आवडतं मला. म्हणजे रडायला द्यायचा खांदा आणि नंतर करून ठेवायचा वादा. जा ना आता लवकर. कसली वाट बघतीये. उशीर होतोय नाही का. बरं नेत्रा ही साडी बरी दिसते का चेंज करून जाऊ. तर मग बसाओ बसाओ. तुम्हाला मी हा दूरध्वनी संच देणारच आहे. पण संच इकडे आणि वहिनी तिकडे कशाला पाहिजे. बसा आणि रिलॅक्स व्हा. फील रिलॅक्स अँड फील ॲट होम. तुमचंच घर आहे. रिलॅक्स व्हा रिलॅक्स. आता तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी मी थोडं गीत गातो. उपशास्त्रीय संगीत. मेरे संग संग आया तेरी यादों का मेला अकेला गया था मैं तिहाई. काय ज्युनियर बहीण. आमचा एक जुना खटका. मोतीवाला फ्रेंड प्रिया. तुमच्या घरातली प्रिया. माय एक्स लव्ह लाईफ. अलीकडे ते आमच्याशी बोलत नाही. आमचा फोन घेत नाही. आम्ही किती फोन करतो त्यातल्या एकाही कॉलला उत्तर देत नाही. वाईट वाटतं आम्हाला फार. तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना फोन लावा आणि ते बोलून घ्या. आम्हाला त्यांच्याशी सांगोपांग चर्चा करायची की क्या हुआ व्हॉट हॅपन. काय झालं.
का असं वागता आमच्याशी? हा? हे बघा, हे असलं काही करायला मला सांगू नका. मला काही ते जमणार नाही. राव, तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. एकच ऑप्शन, फोन अ फ्रेंड. हा, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी तुम्हाला सांगितलं ना, प्लीज तुम्ही चालते मला इथनं जा ना. काय करता हो वहिनी तुम्ही? आता मी तुम्हाला दादा होळकर या सद्गृहस्थाबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. ज्युनियर वहिनी, दादा होळकर या सद्गृहस्थानं आतापर्यंत अनेक खून मर्डर केलेले आहेत. त्यात त्यांना कधीही शिक्षा झालेली नाही. त्या बदल्यात ते कधीही जेलमध्ये गेलेले नाहीत. त्यांच्या हातून आणखी एक खून होऊ शकतो, तो तुमचाही असू शकतो. त्याबद्दलही त्यांना शिक्षा होणार नाही. एका खुनासाठी एकच शिक्षा असते आणि अनेक खुनासाठी एकच शिक्षा असते. अधिक माहितीसाठी आपल्या पिताश्रींना फोन करा. ते तुम्हाला अधिक माहिती पुरवतील हवेवर. तथापि तुम्ही फोन लावा.